हॅलो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत उपवासाचे शाबू वडे। खूप छान झाले होते, खूप क्रिस्पी आहेत आणि याची टेस्ट तर अप्रतिम झालेली आहे। नक्की ट्राय करून पहा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला रात्रीच 2 वाटी शाबू भिजू घालून घ्यायचा आहे। मी हा 2 वाटी शाबू भिजून घातलेला आहे। पहा तुम्ही अशा पद्धतीने झाला पाहिजे, त्याच्यासाठी रात्रीच घाला। याच्यामध्ये आपल्याला 3 उकडलेले मोठे बटाटे त्याला कद्दूकस करून टाकायचे आणि त्याच्यामध्येच आता आपल्याला हिरवी मिरची, मी या 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्यात, चवीनुसार मीठ आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून व्यवस्थित एक मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मळून घ्यायचे। आता ह्या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि त्याला वड्याच्या आकारानुसार करायचं आहे। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी वडे बनवत आहे। अशाच पद्धतीने वडे बनवून घ्यायचेत आपल्याला। मी सर्व वडे बनवून घेतलेले आहेत। आणखीन थोडंसं पीठ आहे, मी वडे तळून घेतल्यानंतर बनवणार आहे। दुसरीकडे एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचे। तेल छान गरम झालं की आपल्याला लगेच त्याच्यामध्ये वडे टाकून हाय फ्लेम वरती आपल्याला वडे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। एक साइड छान लालसर झाली की आपल्याला लगेच पलटून घ्यायचे सर्व वडे आणि दुसरी साइड पण आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे तो। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व वडे तळून घ्यायचे आहेत। मी सर्व वडे तळून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलाय तो। आता आपण प्लेटिंग करून घेऊया। तुम्हाला हे वडे कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कांचन्स किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि अशाच काही चांगल्या रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया। तोपर्यंत थँक यू।